दबा दिलेत, परंतु त्यावर पुन्हा एकदा यावेळेस निकुंजराव पंच म्हणून आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस नंबर प्लेटची बाईक आहे ती कोण घेईल? हाय गाईज, वेलकम टू न्यू ब्लॉग. गाईज, आज आपली मॅच आहे पालघर चषक, जिकडे सिरीजला बाईक आहे. तुम्हाला दाखवतो. आता ग्राउंडवर पोहोचलो जस्ट. बघा, बॅक व्ह्यू आहे, बॅक व्ह्यू. लागले पंचायतीची मॅच. व्ह्यू बघू शकतो, व्ह्यू हा टॉप व्ह्यू. डायरेक्ट स्टेडियम बनवलं. पहिले मॅचचा टॉस होता इकडे. आपली पहिली मॅच लागला. रोहन नानाकडे टॉसला. दोन्ही संघाचं आम्ही स्वागत करतोय. थोडस अडचण होती, मी म्हणेन मुंबई संघाला देखील ट्रॅफिक होती. तुला वाटते बघ, बिना नंबर प्लेटची बाईक आहे ती कोण घेईल? रितेश का सार्थक? काय माहित कोण घेईल. जो घेईल रितेश घेईल असं असतं. सार्थक घाल दोन ना. सुरेश उपाध्याय यांच्या शुभांचा आपण शरण्य त्र्यंबके नारायण. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी राजांना वंदन. ग्रामदेवतेला सकाळचा सुद्धा सार्थक घरात. आता बघूया काय करेल. पहिला बॉल डॉटच राहील, पण शक्यता आहे. आता बघूया आपण आतापर्यंत यावाला शॉर्ट बॉल वर स्वीप केलं. मिळाली सिंगल आणि या सिंगलच्या साह्याने 5 रन. विशाल तरे एक शांत प्रामाणिक असतो आणि प्रामाणिक संघर्षाच्या वाटेवरती अनेक वेळा यश त्यांनी जान बांट रहा है हिमांशु पाटिल को, पर हिमांशु पाटिल तो इतने साल में भी कुछ नहीं कर पाया. अभी क्या कर लेगा? कुछ ना कुछ कर तो पाएगा, पर अभी देखते हैं हम. चलो, दूसरा बॉल टाकला आहे सार्थक करत. आता बघूया, पहिल्या बॉलवरती 1 रन राहिलेली आहे. आता दुसऱ्या बॉलवरती काय होईल? इथे देखील फटका मिळून आपली बॅट क्षेत्ररक्षक आहेत. फटका हवा तसा नाही झाला. परत 1 रन. मित्र वडव्यामध्ये गारव्यासारखा आणि तो चंदन दळवी अगदी प्रोड्यूस फार्मास्युटिकल मध्ये एक त्याची वेगळी जागा आहे आणि सातत्यानं हृदयामध्ये घर करणार होते ना चंदन दळवीचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. सध्या काहीतरी झाला, पण काहीतरी झाला, चांगला झाला. पहिला विकेट आलेला आहे, तो पण सार्थक घरात यांच्या हातातून. आता बघूया, फाउंडेशन संघर्ष बुडवे फटका इथे चांगला होता. पुन्हा फिल्डिंग तर केली, रन कदाचित होण्याची शक्यता होती, परंतु हार्दिकने चांगली फिल्डिंग राहिलंय. हिमांशु पाटील याच्याकडे आता आणि नाही निघाले. आता डॉट बॉल येतो आणि थ्रू द कव्हर्स गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज तयार आणि नवीन बॅटर जे दाखल झाले षटकातील पुढील बॉल गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज तयार आहे. दूरचा पहिला बॉल दूरसाठी हात टाकायचा. त्यांच्या दिवसात सकाळी 7:30 पावणे 7 वाजले. त्याच्यामध्ये कसं सगळ्याच गोष्टी बिझी होतात, आयोजकांना थांबावं लागतं. आणि तो दाखल झाला गोलंदाजी मार्क वरती. तयार षटकातील पुढचा बॉल. या बॉलला आपण पाहू शकता ब्रेक पंचांनी दर्शविले. जसा मात्र तुमची खुशी पाटील खुशी करत आई बॉल चांगला होता. बॉल पडल्यानंतर सार्थकचा रीड करणं थोडंसं कठीण जातं. तुला लगातार 2 बॉल डॉट केले. स्पॉटला पिचिंग आणि तदनंतर आपण पाहू शकता पुढचा बॉल. या बॉलला फटका खेळला. तिथे क्षेत्ररक्षण चांगलं. निकुंज भरपूर उंच आहेत ते. दोन्ही बाजूला जरी नुसतं शरीर आपण पाहतो आदेश पाटीलचे आणि तेही जॉईन झाले. त्यांचं देखील आम्ही करतोय सहर्ष हार्दिक स्वागत. अगदी दमदार समालोचक आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकता इथे आलाय चौकार.
पालघरचे असतील, आयुष edits. पालघरचे असतील, अदरवाईज मुंबईचे असतील. आयुषनं मात्र तुझा भाव ठेवला की आपण आपल्या कलेत निष्ठात याही गोष्टी आहेत आणि आयुष्य सध्या त्या सगळ्या गोष्टी प्रगत केल्या जबरदस्त पद्धतीने ते सगळ्या व्हिडिओ आपण पाहू शकतो त्यांच्या. पण काय इथे खेळला फिटमध्ये घ्या बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. कोणाच काय नाही करू शकला. पहिला बॉल चौका मारला आता. नोव्हेंबरच्या दरम्यान ही मोठी स्पर्धा लोकेशन कुठलं असेल काय असेल तारीख तुमच्यापर्यंत येईल. नावासाठी संघर्ष मुरबे या टीमसाठी महिषासुर मुरबे देखील पहिले खूप चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळायची. फटका चांगला स्ट्रायकिंगला काय लावून आलो आणि त्या बॉल इथून मात्र चौकार शोधून दाखवला. बॉल पिटवून दिला. पाटील व्हॉइस ऑफ उमरोळी सातत्यानं मदतीचा चेंडू या ठिकाणी नक्कीच दिला जाईल. निकुंज आणि सारथी जात आहे ऑन स्ट्राइक वर. पहिला गोलंदाज रोहित आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू खेळला इथे मात्र पंच केला. तिथे मात्र चांगला इथे प्रयत्न होता आणि केला जातोय. पुन्हा एकदा रोहित पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल निकुंज राऊत साठी. याही काय जाऊन काय पायावर चेंडू टाकला होता. चेंडूला 2 चेंडूचा खेळ झाला. 2 चेंडूमध्ये 2 धावा आतापर्यंत जमवल्या गेल्या. तिथून आपण पाहतोय खूप चांगला फटका टाकून गेलं. फक्त दिशा देवी आपण पाहतोय पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडूला घेऊन काढतोय. याही वेळेस पुन्हा एकदा जे मनामध्ये नक्कीच आतापर्यंत संयुक्त मिळालं. आणि त्याचं आपण पाहू शकतो उदाहरण ज्या पद्धतीने लाईट्स त्याने फ्रंट लाईट लावल्या. आतापर्यंत अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये एवढे उंच टावर नव्हते ते. इथून आपण पाहतोय बैठक मारलाय. चेंडू जातोय तेजस त्या ठिकाणी सुरेख क्षेत्ररक्षण करतोय. तितकी चांगली पैकी पाहायला मिळाली अगदी विशालकरेच्या हातमध्ये. आणि इथून जर पाहिलं तर रन्स मात्र सिंगल केली त्यांच्या बॅट मधून पडतो. आता मात्र आपण सिंगल डबलचा खेळ पुन्हा एकदा चालू ठेवत असताना आणखीन एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यासाठी आणखीन एक गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. आणि त्यावेळेस पुन्हा एकदा बैठक मारण्याचा प्रयत्न होता सार्थकचा. आधीच निश्चय केला होता मनामध्ये येणाऱ्या चेंडूवर जर पाहिलं तर बैठक खेळ मोठा गॅप दिसतोय. पुन्हा एकदा आता मात्र खेळलाय चेंडू पावर चेंडू होता. या चेंडूला जर खेळ झालाय चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा सिंगल जातोय का नाही. इथून प्रयत्न करतील यश फाउंडेशन मुंबई संघाचा ज्या खेळ झालाय 13 धावा स्कोरकार्डवरती. बिनबाद आतापर्यंत सलामत आहे जोडी मैदानाच्या आतमध्ये. रोहितला आणलाय ज्याने पहिलं षटक आपल्याला पहिल्या षटकाचा खेळ करत असताना 9 धावा दिल्यात. परंतु त्यावर पुन्हा एकदा यावेळेस निकुंज राऊत अगदी पायामधला चेंडू पहिला चौका 7-8 आणि नंतर चौकार मारलाय. तिसरा आणि षटकातील तिसरा चेंडू फटका चांगला खेळाय. तिथे आपण पाहतोय निर्भय आहे. या स्पर्धेमध्ये आपण पाहू शकता जे ऑनफिल्ड पंच म्हणून आपल्याला पाहायला मिळतात. त्यावेळेस आलाय चौका खूप चांगला फटका निकुंज जबरदस्त फटका क्रॅकिंग चौका 4 बॅलन्स आहे. तर तुम्हाला आता मात्र रिस्क घ्यावी लागेल. आज चेंडू आपण अतिरिक्त धाव मोजली जाईल. पुन्हा एकदा फटका चांगला आहे परंतु त्यावेळेस इथे आपण पाहतोय तेजस पहिला चेंडू इथून मात्र पाहतोय थोडासा धोका आणि हा दुनिया का 8वां अजूबा स्वागत करतोय. यावेळेस वाह दन दनादन दन क्या बात आहे. राहुलच्या बॅट मधून आणखी एक सेम टू सेम हा फटका पाहायला मिळतोय. गुडघा वाकवला त्यानंतर आपण पाहतोय डिसाईड केलं ऑन 4 धावा. यावेळेस पुन्हा एकदा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु 2 ट्रेन एकाच रुलावर ऍक्सिडेंट होणार आणि इथे घडले काय तर पहिला विकेट मिळवून दिल्या होत्या परंतु इथून आपण पाहतोय तो बाद झालाय. आणि त्यानंतर आपण पाहतोय क्रितेश गरत मैदानात. क्रितेश गरत ज्याची चर्चा नेहमीच होत असते तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवर. यावेळेस ऑफसाइड रिजनला चेंडू होता. चेंडू बैठक हिमांशु पाटील 4 मोटरसायकल 4 सायकल 5 बाईक काय नाही भेटलं याला. भेटलं ते फक्त दिव्या लोकांच्या. हिमांशु आलाय आपण पाहतोय फलंदाजीसाठी. निकू या नावाने पेट नेम म्हणून त्याच्याकडे ओळखलं जातं. यावेळेस चेंडू जर फटका चांगला यावेळेस रोखू शकणार
निर्भयने प्रयत्न केला होता ड्राईव्ह टाकून हा चेंडू अडवण्याचा, परंतु चेंडू जर पाहिलं तर आता मात्र 9 बाली 9 चेंडू मध्ये 19 धावा 35 धावा झाल्या स्कोरकार्ड वरती 2 गडीच्या मोबदल्यात। यावेळेस पुन्हा एकदा कडक प्रहार, परंतु त्याहूनही कडक मी म्हणेन तेजसचं क्षेत्ररक्षण राहिलेले। यावेळेस आपण बघतोय विशालच्या विरोधात खेळताना इथे मात्र फटक्यामध्ये दम नव्हता। चेंडू जर पाहिलं तर कमी सीझन आहे तर तुम्हाला मागणी अँगल टाकत होता समोर टीम बोला त्याला आता बॅन केला, काय केला रे? ओव्हर चेंज केली। पंचांची मीटिंग आणि आमची मीटिंग झाली, त्यामध्ये कमिटीने देखील असोसिएशनचे नियम आणि पंचांचे डिसिजन हे आम्हाला साधा बॉलर आला तरी पण दीपू दादा मारू शकतो का नाही असं आलाय ते गावातल्या छोट्या छोट्या पोरांना मारूनच खुश होतो बस। आता बघू आपण साधा बॉलर आलाय खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे। चेंडू जर पाहिलं तर इथून मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण, यावेळेस काय होईल तरी पण नाही मारू शकला। परतावं लागेल, फटका मारला त्यानंतर आता येईल कोण? खूप चांगल्या ऋषी दादा। थोडीशी पूर्वी साहित्य बिरवाडी संघ यावेळेस आता आक्रमण करावे लागणार आहे। यावेळेस आक्रमणाचा प्रयत्न देखील झाला होता ऋषी गरजेचा, परंतु चेंडू फसला आहे। नंतर पाहिल्यानंतर निर्भय गरज आहे आपण पाहतोय फक्त 6 बॉल 1 2 3 4 5 6 ओव्हरमसो मात्र मारेल का? त्याला नेहमीच पाहतोय आपण या आता बघूया आपण काय करेल। निर्भय आलाय, पहिला चेंडू आक्रमणाचा प्रयत्न, परंतु पहिलाच बॉल मारला, चेंडू झालाय बॉक्स, फलंदाज बाद होते सार्थक करत। इथून आपण बघूया आता मात्र 5 चेंडू आणि 17 धावा मारू पण शकतो नाही पण 5 चेंडू मॅच खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर बिरवाडी संघ व्यवस्थित चाललं होतं सर्व, परंतु त्यानंतर आपण विकेट कुठे देणार